नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अतिशय महत्त्वाची आहे. शहापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झाला असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सुद्धा बसलेला आहे. बऱ्या 100% 100%. तर शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचंही मोठं नुकसान झालंय. झाडं भुईसपाट झालेली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय. बागायतदार हवालदिल झाले आणि आता पुन्हा नव्याने आंब्याची लागवड करण्यासाठी पैसा नेमका कुठून आणायचा याची चिंता शेतकऱ्यांना सतावतीये. शहापूर नंतर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 53 गावांमध्ये 871 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल किंवा परभणी, बीड आणि लातूर या 4 जिल्ह्यांना देखील अवकाळीचा फटका बसलाय. विभागीय आयुक्तांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले. बीडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झालाय तर 15 जनावरं दगावली असल्याचं देखील बघायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी असाच काहीसा परिणाम जो आहे तो हवामानाचा बघायला मिळालाय. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरातली काय परिस्थिती जाणून घेऊया टॉप 50 बातम्यांच्या माध्यमातून. मध्य रेल्वेने आणखी 98 अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली. यामध्ये मुंबई सांकराईल या दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. आता उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या 1156 झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावरती बंदी असेल. ही बंदी आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत असणार आहे. नाशिक विमानतळ या ठिकाणी 5.5 वर्षांपूर्वीच नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र अद्यापही ती सुरू होऊ शकली नाहीये. सुविधा असून देखील ती वापरावी नाही. त्यामुळे नाशिक विमानतळाला पुढे आणण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार हा सवाल उपस्थित केला जातोय. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 55% करणार आहेत. याबाबतचा निर्णय जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहील. त्यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळवण्यास देखील राज्य कर्मचारी पात्र राहणार आहेत. येत्या 10 एप्रिल पासून मेट्रो 3 आरे ते वरळी दरम्यान धावणार आहे आणि हा प्रवास आता अगदी 36 मिनिटांमध्ये होणार आहे. आरे ते वरळी मार्गावरती मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना धारावी सिद्धिविनायक मंदिर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणं सोपं होणार आहे. आरे ते आचार्य वरळी या संपूर्ण मार्गाचं एकेरी भाडं 60 रुपये असणार आहे. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी शिवसैनिक आता आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत निषेध केला. रुग्णालयावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे. 20 लाख मागितले होते. दीनानाथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा मारून फेकण्यात आलेल्या आहे. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत पालकर यांच्या तोंडावरती खोट्या नोटा फेकलेल्या आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावरती टीका होते आहे. शिवसैनिकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वैद्यकीय अधीक्षकांना खोट्या नोटा दिल्या. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने 10 लाख रुपये न दिल्यानं गर्भवती स्त्रीवरती उपचार करण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर नकली नोटा देत शिवसेनेकडून निषेधही करण्यात आला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या। भाजप महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली।
बघा पाहिजे पैसे पैसे पाहिजे एका बघा गर्भवतीचा मृत्यू झाला त्यानंतर शिंदे गट सुद्धा आक्रमक झालाय. शिंदे गटानं मंगेशकर रुग्णालयाबाहेर तिरडी आंदोलन केलेलं आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी आसूड आंदोलन करण्यात आलेलं आहे. जय भवानी जय भवानी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर आप आणि आंबेडकरी संघटनांचं आंदोलन बघायला मिळालं. यावेळेस हॉस्पिटलवरती आंबेडकर संघटनांनी नकली नोटा उधळल्या. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नामफलकावरती नकली नोटांचा हार हा घालण्यात आलेला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आम्हाला मान्य नाही, अहवाल खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप मृत मनीषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे. डॉक्टर घैसास यांनी 10 लाख रुपये भरण्याचं कोटेशन लेखी स्वरूपात दिलं. तर आमच्याकडे सर्व पुरावे आहेत असं देखील भिसे कुटुंबियांनी म्हटलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली. महापालिकेने महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाकडून खुलासा मागितला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी या दरम्यान दिले आहेत. गुन्हा दाखल झालेला नाही. दीनानाथ रुग्णालयातील प्रकाराबद्दल उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं अजित पवार यांनी म्हटलं. पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर दीनानाथ रुग्णालय प्रकरणाची दखल घेतली. दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मोहोळ यांनी दिले. दीनानाथ रुग्णालय व्यवस्थापनाच्या चुकीमुळे एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला. ही गोष्ट वेदनादायी आहे आणि याचं राजकारण करायला नको, ही प्रतिक्रिया मोहोळ यांनी दिली. या क्षणाची एक मोठी बातमी आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जात असल्याचं बघायला मिळतंय आणि ते भेटीसाठी पोहोचले. सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. उदय सामंत सकाळी शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. संदीप देशपांडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. मात्र शिवतीर्थावर नेमकं कशासाठी आता उदय सामंत गेलेले आहेत या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाहीये, कारण या भेटीचं कारण जे आहे ते गुलदस्त्यात आहे. एकंदरीत आपण जर बघितली तर या भेटीची एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती बघू शकताय. शिवतीर्थावरील ही दृश्य आहेत. यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं निधन झालेलं आहे. वादळवाट ही त्यांची मालिका खूप लोकप्रिय झालेली होती. या मालिकेतून विलास उजवणे घराघरात पोहोचले. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला आणि तसंच हृदयासंदर्भातला विकार झाल्यानं त्यांची प्रकृती खालावली. काल त्यांची प्राणज्योत मालवली. एसटी महामंडळानं गेल्या वर्षभरामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21 लाखांचा दंड वसूल केला. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलेली आहे. रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व सुधारणा केली. विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल्वे मदत ॲपद्वारे तक्रारी नोंदवतात. या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेने देशभरात प्रथम क्रमांक पटकावला. दोन वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईमध्ये तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पांवर करणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही घोषणा केलेली आहे. 1 एप्रिलपासून ओपन एआय कंपनीने घिबली या ट्रेंडची सेवा युजर्सना दिली. यानंतर आता 4 दिवसांमध्ये चॅटजीपीटीवरती जवळपास 13 कोटींहून अधिक युजर्सने 70 कोटींहून अधिक घिबली ॲनिमी इमेजेस या तयार केलेल्या आहेत. ही माहिती आता एआय कंपनी ओपन आयनं दिलेली आहे.
ताजमहल हे देशातील तिकीट विक्रीतून सर्वात जास्त उत्पन्न मिळवणारं अनमोल असं स्थळ आहे. तर गेल्या 5 वर्षांमध्ये तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या कमाईच्या बाबतीत ताजमहल अव्वल आहे. तर आग्र्यातील आग्रा किल्ला आणि दिल्लीतील कुतुब मिनार ही ASI संरक्षित वारसा स्थळांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुरंदर विमानतळासाठी 7 गावांमधील जमिनी स्वच्छेने दिल्या असता जमीनधारकांना गेल्या 3 वर्षातील बाजारभावाच्या सरासरीपेक्षा सर्वोत्तम दराच्या चौपट जमिनीचा मोबदला देण्याचं धोरण आहे. याशिवाय आणखी वाढीव दर देण्याचा सरकार निर्णय घेऊ शकतं. हा विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये QR कोड डिजिटल लायब्ररीची स्थापना झाली आहे. या लायब्ररीचं उद्घाटन तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आलंय. तर उमरगा या ठिकाणी नागरिकांना महसूल विषयक माहिती सहज आणि मोफत उपलब्ध होणार आहे. स्मार्ट सिटीच्या 18 प्रकल्पांच्या हस्तांतरावरून स्मार्ट सिटी आणि नाशिक महापालिकेमध्ये वाद सुरू आहे. कोट्यवधींच्या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोण घेणार यावरून हा वाद सुरू आहे. त्यामुळे हजारो कोटींचे प्रकल्प धुळखात पडलेत. 17 कोटींचा गोदा पार्क वर्षभरापासून धुळखात पडलेला आहे. अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनानं शिर्डीवरती शोककळा पसरली. साई संस्थान आणि ग्रामस्थांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. मनोज कुमार यांनी शिर्डी के साईबाबा या चित्रपटाची निर्मिती केलेली आणि त्यांची साईबाबांवर निस्सीम श्रद्धा होती. त्यामुळे त्यांचं आणि शिर्डीचं एक अटूट नातं निर्माण झालेलं होतं. खासदार संजय राऊतांनी ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवाला हजेरी लावली आहे. माजी खासदार राजन विचारे यांनी चैत्र नवरात्र उत्सव आयोजित केला. या उत्सवात राऊतांनंतर आता रश्मी ठाकरे देखील उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. बरं, आता मुंबईकरांनो, तुमचा विकेंडला बाहेर जायचा प्लॅन आहे का? जर प्लॅन करत असाल तर थांबा. लोकलचं वेळापत्रक बघा आणि मगच घराबाहेर पडा. कारण पश्चिम रेल्वेवर आणि मध्य रेल्वेवरती आणि उद्या मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवरती शनिवारी बोरीवली ते अंधेरी दरम्यान अप आणि धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. तर मध्य रेल्वेवरती कल्याण बदलापूर दरम्यान पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर रविवारी माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान ब्लॉक असेल. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे. आणि यानंतर घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. अवकाळी पावसामुळे आता 17 जिल्ह्यांमधील 13,000 हेक्टरहून अधिक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. काढणीला आलेला गहू हरभरा पिकाला मोठा फटका बसलाय. भाजीपाला आणि फळ पिकांना देखील अवकाळीने दणका दिलाय. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे देखील करण्यास सुरुवात झालेली आहे. जुन्नर या तालुक्यातले पिंपरी पेंढार या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडलेला आहे. गारपिटीमुळे बागांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर पाऊस पडल्यानं कांदा, द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. वीज कोसळली त्यामुळे नारळाच्या झाडाला आग लागली आहे. जुन्नरमधील पिंपळगाव जोगा या ठिकाणी ही घटना घडली. सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. आगीत नारळाचं झाड जळून खाक झालंय. रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली. खालापूर, खोपोली, कर्जत, पेण तालुक्यासह पनवेल तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. या पावसानं आंबा बागांसोबत वीटभट्टी व्यावसायिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. पेणमध्ये सुद्धा तुफान वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. जुन्या RTO कार्यालयाजवळ झाड उन्मळून पडलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला विक्रेत्यांची मात्र तारांब उडाली. ठाण्यात सोसाट्याचा वारा सुटला असल्याचं बघायला मिळतंय. ढगाळ वातावरण असल्यानं जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेट्रो आणि रस्त्यांची कामं सुरू असल्यानं धुळीचं साम्राज्य सुद्धा पसरलंय.
अंबरनाथमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सर्वत्र धूळ पसरली आहे. अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काळे ढग सुद्धा दाटून आलेले आहेत. तिकडे बदलापुरात अचानक धुळीचं वादळ आलं. नागरिकांची तारांबळ उडाली आणि या वादळाचा वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. धुळीचं वादळ आल्यानं वाहन चालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. बदलापूर आणि मागणी परिसरात पावसाच्या तुरळक सरी सुद्धा कोसळल्या. कल्याण डोंबिवलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला अचानक सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळालं. याशिवाय जर आपण बघितलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये वादळी पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अवकाळी पावसानं पूर्णा तालुक्यातील वाईमध्ये फळबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वादळी वारा आणि पावसामुळे फळबागा जमीनदोस्त झाल्या. नुकसान भरपाईचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. कल्याण जवळच्या आंबेवलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे भलं मोठं झाड उन्मळून पडलं. यामध्ये 4 ते 5 दुचाक्यांचं नुकसान झालंय. सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागानं घटनास्थळी धाव घेत झाड हटवलं. अचानक सोसाट्याचा वारा सुटल्यानं शहरात धुळीचं साम्राज्य पसरलेलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या सोमठाणा या गावामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे. सोमठाणा या ठिकाणी शेतकरी सुभाष झगरे यांच्या 5 एकर शेतातील पपई बागेचं नुकसान झालंय. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बार्शी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मका आणि द्राक्ष बागांना फटका बसला. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरकारने तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी ही मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी केली. या मागणीचं निवेदन त्यांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. गोदावरी काठावरील गावांमध्ये चक्क दुभत्या जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्यात आली आहे. गोदावरी नदीला प्रदूषणामुळे जलपर्णीचा विळखा बघायला मिळतोय आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. परिणामी माळसांगवीमधील काही गावांमध्ये प्रत्येक घराबाहेर जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ आली आहे. अकोल्यातील कुत्र्यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक कुत्र्यांचा विषारी अन्न खाल्ल्यानं मृत्यू झाला असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. रस्त्यावरील मुकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात म्हणून एका माथेपिरूने क्रूरतेचा कळस गाठलाय आणि थेट या मुख्य प्राण्यांना खाण्यातून विष दिलंय. रायगडमधल्या सुधागडमधील खडसाईमध्ये कोरड्या विहिरीमध्ये पडलेल्या 2 रानडुकरांची बचाव पथकानं सुटका केली आहे. बचाव पथकाने जाळीच्या सहाय्यानं पकडून त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर जंगलात त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं. वाशिममधल्या भट्ट उमरा या ठिकाणी रामचंद्र काळे या शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागली. जनावरांचा चारा पूर्णतः जळून खाक झाला. गोठ्याला आग नेमकी कशी लागली हे कळू शकलेलं नाही. 50 ट्रॉली कुटार, 3000 पेंड्या, कडबा आणि एक छोटा ट्रॅक्टरही अर्धवट जळाला. जनावरं देखील जखमी झाले असल्याची माहिती मिळते. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नांदगावात भरधाव कार उलटली. 2 तरुणांचा मृत्यू झालाय. दर्शन पांडुरंग जगताप आणि राहुल राजाराम अशी अपघातात मृतकांची नाव आहे. अपघात घडताच उपस्थितांनी त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. नांदेडच्या आले गावामध्ये एक भीषण अपघात झाला. शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळलं असल्याचं देखील बघायला मिळालं. तर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळलं. या दुर्दैवी घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा मिळते.
यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे आता धक्कादायक बातमी आहे बदलापुरातून. कलिंगड विक्रीच्या आडून लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा उघडकीस आलेला आहे. बदलापूरमध्ये फॉरेस्ट विभागानं कारवाई करत एका आरोपीला या प्रकरणात बेड्या सुद्धा ठोकल्या असल्याचं बघायला मिळालं. कलिंगड विक्रेता तरुण साळवेच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी तुषार साळवे याला 2023 मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्याची बाब समोर आलेली आहे. आता मोबाईल चेक केल्यानंतर सदरचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे. मोबाईलमध्ये त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्याला जे लहान मुलं आहेत तर त्याची खरेदी विक्रीची चाट आम्हाला सापडली होती. मग त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत. आणि यानंतर पुढे उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात. धाराशिवच्या कळंब हत्या प्रकरणातील मृत महिला मनीषा बिडवेचा फोन पोलिसांच्या हाती लागला. हत्या प्रकरणातील आरोपी रामेश्वर भोसले याच्या घरी फोन सापडला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरा गावामध्ये पोलीस आरोपीला घेऊन पोहोचले तेव्हा हा मोबाईल सापडला. त्यातून काय पुरावे समोर येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कळंबमध्ये महिलेची हत्या करणारा जो आरोपी आहे सुदर्शन घुले याच्या गावातील असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चौकशीची मागणी करणार असं त्यांनी सांगितलंय. राड्यानंतर देखील कराड गँगला बीड जिल्हा कारागृहामध्ये का ठेवलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. बीड पोलिसांच्या ढिसाळपणामुळे सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी पळून गेले अशी कबुली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर योगेश कदम हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी केलेल्या तक्रारीची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. दुसरीकडे जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवर परळीमधील न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. यूज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली. हातपाय मारण्याचा प्रयत्न एसंशय करत असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला. तर युटी म्हणजे यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका ही त्यांची नीती आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली. माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा पराभव शहाजीबापू पाटलांच्या जिव्हारी लागलाय. ज्यांनी आपल्याला पाणी दिलं त्याला आपण घरी बसवलं आणि ज्यांनी आपलं पाणी अडवलं त्याला आपण लोकसभेमध्ये पाठवलं असं म्हणत भरसभेत शहाजीबापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतली आहे. महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधातल्या कायद्याची 12 तारखेला रायगडावर घोषणा होणार आहे. तर उदयनराजेंनी आता ही माहिती दिलेली आहे. तर 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही घोषणा करतील असंही उदयनराजे म्हणाले. वक्फ बोर्डाच्या विरोधातील मतदानामुळे ठाकरे गटाचे खासदार अस्वस्थ असल्याचं मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं. ठाकरे गट फुटल्याशिवाय राहणार नाही असा मोठा दावा जाधव यांनी केला. मुस्लिमांच्या लागून चालण्यासाठी हा कायदा आणला, तुम्हाला तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलं. वक्फ संशोधन विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी दाखल केलेली याचिका या विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात बघायला मिळते. अद्यापपर्यंत मात्र या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली नाही. कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करतात, शेतीमध्ये गुंतवणूक करतात का, हा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला. कोकाटे दिलासा द्यायला गेले की शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायला गेले हेच कळत नाही. मला कितीही चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी आता अडकणार नाहीये. मी आधुनिक अभिमन्यू आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पट्टा देखील आहे असं विधान ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे यांनी केलेलं आहे. त्यांनी विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांना या निमित्तानं पुन्हा एकदा डिवचलंय.
राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठं आश्वासन देण्यात आलं, संपूर्ण पीक कर्जमाफी आणि सातबारा कोरा करू, मात्र प्रत्यक्षात काहीच झालं नाही. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील थेट सरकारला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्याचं आवाहन केलं. मराठी भाषेच्या सक्तीबाबत सरकार आग्रही असल्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंतांनी म्हटलं. गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मराठी भाषेसंदर्भात धोरण आखलं जाईल, ही माहिती सामंतांनी दिली आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. सर्वसामान्यांना परवडणारा विमान प्रवास, पायलट ट्रेनिंग सेंटरची देशपातळीवर उभारणी, एअर टॅक्सीचा वापर, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रामध्ये प्रभावीपणे करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना या दरम्यान म्हस्केंनी केलेल्या आहेत. बातमी बघूया थेट शिर्डीमधून. शिर्डीमध्ये कारण की 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे. तर काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढत या उत्सवाला सुरुवात करण्यात आलेली आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर साईबाबांनी त्यांच्या हयातीत रामनवमी उत्सव सुरू केला. यंदा उत्सवाचं 114वं वर्ष आहे. सौदी अरेबियाच्या साई भक्तांकडून साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे. रामनवमीला उद्या साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी संपूर्ण रात्र खुलं असेल. साई मंदिर परिसरातून आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी आढावा घेतला. बघूया. सजवण्यात आलेला आहे. खरं तर दरवर्षी शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे आणि आज पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक या ठिकाणी संपन्न झाली आहे. तर आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर रामनवमीनिमित्त साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. साई समाधी मंदिर असेल, गुरुस्थान असेल, त्यासोबतच द्वारकामाई आणि चावडी ही सगळी जी साईबाबांशी संबंधित ठिकाणं आहे, या सगळ्या मंदिरांना आकर्षक अशा फुलांच्या सजावटीने आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेलं आहे. खरं तर दरवर्षी साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये जो सुरू केलेला रामनवमी उत्सव आहे तो 3 दिवसीय उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जातो आणि या वर्षीचं हे 114वं वर्ष आहे. उद्या साई भक्तांना मंदिर रात्रभर खुलं असणार आहे. मात्र आज चित्र बघितलं तर सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर. तर यावेळेस आपण जर बघितलं तर शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी रामनवमी उत्सवाची धूम आपल्याला बघायला मिळते. उद्या खरं तर रामनवमी आहे आणि त्यानिमित्त आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये आता हा सोहळा साजरा होणार आहे.